ही घटना घडल्यापासून तुम्ही सांगता की सगळ्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे, घटना सेन्सिटिव्ह आहे. मात्र नितेश राणेंचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे की ज्याप्रमाणे पहलगाममध्ये धर्म विचारून घटना झाली, त्याप्रमाणे आता हिंदूंनी व्यवहार करताना देखील धर्म विचारून व्यवहार करावा. आर्थिक व्यवहार किंवा खरेदी या वगैरे. बाबतीत मला या बाबतीत मला जे बोलायचं होतं ते मी ऑल पार्टी मीटिंगमध्ये बोलून आलेले आहे. आणि तुमच्या मतदारसंघामध्ये आता तुम्ही सातत्याने फिरताय, महायुतीकडून तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय असं सुद्धा म्हटलं जाते. त्यामुळे तुम्ही हे सगळे दौरे वाढवलेले आहेत, नागरिकांच्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे, असं काही एक तर कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. दुसरी गोष्ट की मी किती दौरे करते माझ्यापेक्षा तुमच्याकडे डेटा जास्त आहे, त्याच्यामुळे मला काय त्याच्यात स्पष्टीकरण करायची गरज नाही. ही माझी प्रेमाची नाती आहेत. मतदारसंघ म्हणजे काय मतदारसंघ नाही आहे, माझ्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये माझे विरोधक एकवटणारच ना, ते काय माझ्यावर प्रेम नाही करणार, ते विरोध करायलाच आहेत. आणि ही लढाई ही एक वैचारिक लढाई आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत राहतात हो. आणि त्याच्यावर आपण आपल्या विचाराशी ठाम राहून आपण आपलं काम निष्ठेने आणि इमानदारीने करत राहावं. ताई, संग्राम थोपटेंच्या संदर्भात एक प्रश्न होता की त्यांचं असं म्हणणं आहे की 2019 पासूनच त्यांची एकंदरीत पक्षात, म्हणजे तो जरी काँग्रेसचा विषय असेल तरी महाविकास आघाडी म्हणून अनेक वेळा तुमचाही भोर दौरा होत असतो. साहेबही सुद्धा तिथे गेले होते. एक तर तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि आदरणीय पवारसाहेब जेव्हा जेव्हा भोरला गेले ते माझ्या किंवा संग्राम थोपटेंच्या प्रचारासाठीच गेले.